पूर्वी का केलं, ज्वारी उडीद दळून आणली. आता कळण्याची भाकरी करू राहिली. आता कळण्याची भाकरी करून घेऊ आपण. पीठ चाळून घेतला, त्याच्यात मीठ टाकून घेते. आता लय भारी लागते कळण्याची भाकरी. आता पीठ टाकू, असं मळून घ्यायचं पिठाला. असं चांगलं पीठ मळून घ्यायचं पूर्वी. हे पण मस्त असं गोल गोल करायचे, असं घडून घ्यायची भाकरी गुंडा. झाली आपली भाकर. आता कापून तयार. आता आपली भाकर आता भाकर आरावर भाजून घेते. आता मस्त पूर्वी आपल्या कळण्याची भाकरी तयारी. आम्ही पहिले ना अशाच कळण्याची भाकरी करायचा. कळण्याच्या, बाजऱ्याच्या, ज्वारीच्या, कशाबरोबर बी चांगल्या लागते म्हणते. आता शेंगदाण्याची आणि याची टमाटी चटणी बनव. पूर्वी मी बाजारातून वल्ल्या शेंगा आणल्या. आता या फोडून घेते आणि याची चटणी करते. पाट्यावर चटणी वाटते मस्त. ह्याच शेंगदाणे फोडून घ्यायची. वल्ल्या शेंगाची चटणी लय भारी लागते खायला. आता मिरच्या भाजून घेते आधी. थोडं तेल टाकून घ्यायचं असं बस. आता आपल्या मिरच्या भाजून झाल्या. आता काढून घेऊ. आपले शेंगदाणे भाजले. आता काढून घेते. आता मस्त भाजली भाजली लागते. हे मीठ हे लसूण, मिरची, शेंगदाणे भाजून घेतले आपण. आता चटणी वाटून घेऊ पाट्यावर. आता आपली चटणी वाटून झाली. आता काढून घेऊ. हे
कांदे चिरून घेतले आणि हे टमाटे चिरून घेतले. आता आपण कढईत टाकू. कढई ठेवली, आता कढईत टाकू. आता तेल टाकून घेते. 1-2 पळी तेल टाकून घेते. आता आपला कांदा कलसला गेला आहे. आता आपण काय करू, हे टमाटर कोथिंबीर त्याच्यात टाकून घेऊ. हे मीठ टाकून घेतलं तर टमाटर लवकर नरम होतं. आता हे तिखट टाकून घेऊ. झाली आपली टमाट्याची चटणी तयार. मस्त झाली, छान झाली. आता यापूर्वी जेवायला टमाट्याची चटणी, शेंगदाणे चटणी. या तुम्हाला जर कळण्याची भाकर आहे. या तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा.